साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहे समर्थ साई रेसिडेन्सी 6 मजली रेरा रजिस्टर इमारत। तुमच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार। साईट पत्ता समर्थनगर रेल्वे स्टेशन नजीक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। तब्बल 40 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आणि ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याचा असलेल्या घोडगे सोनवडे घाट रस्त्याला अखेर केंद्र शासनाची मंजुरी मिळाली आहे। या ऐतिहासिक निर्णयामुळे कुडाळ तालुक्यात ग्रामस्थांनी जोरदार जल्लोष केला। राणे कुटुंबियांचे आभार मानलेत। गेल्या 4 दशकांपासून या मार्गासाठी सातत्याने मागणी होत होती। हा रस्ता व्हावा यासाठी कैलासवासी प्राध्यापक महेंद्र नाटेकर आणि कैलासवासी सुशांत दळवी यांनी उपोषण करत तीव्र लढा दिला होता। तर तत्कालीन आमदार नारायण राणे यांनीही या मार्गासाठी मोठा पाठपुरावा केला होता। अखेर या प्रदीर्घ संघर्षाला मोठं यश मिळालं असून आमदार निलेश राणे यांनी देखील या प्रलंबित मुद्द्यावर सतत पाठपुरावा करत प्रशासकीय मंजुरी मिळवून दिली आहे। घोडगे सोनवडे घाट माथ्यावरून जाणारा आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या रस्त्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी मिळालेली आहे आणि या रस्त्याची मंजुरी मिळाल्यानंतर कुडाळातच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात संपूर्ण वातावरण हे आनंदाचे पाहायला मिळते। आणि आपण जाणून घेणार आहोत, घोडग्यामध्ये आलेले आहोत आणि नागरिकांकडून जाणून घेणार आहोत की नेमकं काय त्यांची प्रतिक्रिया असणार आहे। साहेब, घोडगे सोनवडे घाट रस्ता जांभवडे पंचक्रोशीतील सर्व नागरिकांचं एक दिव्य स्वप्न होतं आणि आज ते खरोखर अंमलात आणलेलं आहे। एक सर्वसाधारण आम्ही सोनवडे घाट रस्ता संघर्ष समिती संघटनेच्या प्राचार्य महेंद्र नाटेकर सरांच्या युवा अध्यक्ष पदावर बरेच वर्ष काम केली। सर्व पक्षीय लोक, आमचे सहकारी मित्र, तसेच नारायण गावडे असू दे किंवा नाटेकर सरांचे चिरंजीव संदीप नाटेकर असू दे, यांनी आम्ही सदोदित आमचे कोकणचे सुपुत्र नारायणरावजी राणे साहेब यांना भेटून बरीच निवेदनं दिली होती। तसेच पालकमंत्री नितेशजी राणे साहेब, तसे आमचे स्थानिक आमदार निलेशजी रावजी राणे साहेब यांना भेटून आम्ही या सर्व गोष्टी निवेदनं त्यांना दिलेली होती। आणि हे दिव्य स्वप्नात आमचे लाडके सर्वांचे आदरणीय दादा यांनी या घाट रस्त्याचं दिव्य स्वप्नात खरोखरच अंमलात आणलेलं आहे। आणि त्याच्या आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने तसेच संपूर्ण जांभवडे पंचक्रोशी व कडावल दशक्रोशीच्या वतीने आम्ही आज त्यांचं एक अभिनंदन करू इच्छितो। आणि अशा प्रकारे हे सोनवडे घाट रस्ता हे सर्व पुढील भावी पिढीसाठी एक रोजगाराची संधी निर्माण करण्याचं अति उत्तम असं साधन आहे। बऱ्याच पुढच्या राजकीय ध्येय धोरण बदलणार आहेत आणि सोनवडे घाट रस्ता कोल्हापूरला अत्यंत 25 ते 30 किलोमीटरने रनिंगने कमी हा घाट रस्ता असल्यामुळे सर्वांचं त्याच्यात भवितव्य उज्ज्वल होणार आहे असा हा सोनवडे घाट आहे। बऱ्याच वर्षापासून हा रस्ता प्रलंबित होता, तर आपण काय सांगू शकता की किती वर्ष लढा चालू होता? खरंच हा सोनवडे घाट रस्ता जो आज झालाय ना, तो आम्हाला ऐतिहासिक क्षण आहे आणि खरोखर आनंदाचा क्षण आहे। खरंच आमच्या या घोडगे सोनवडे घाटाचा विषय एक 40 वर्ष प्रलंबित राहिला होता। आनंद एकच होत आहे की आमच्या या घाट रस्त्याचा पहिला नारळ आपले खासदार नारायण राणे यांनी फोडला होता आणि आज त्यांच्या राणे परिवाराच्या म्हणजे कुटुंबांच्या आज प्रयत्नामुळे आज आम्हाला आमचं स्वप्न या पंचक्रोशीचे म्हणा दशक्रोशीचे म्हणा ते पूर्ण होत आहे। खूप अभिमान वाटतोय आणि या गावामध्ये दशक्रोशीमध्ये खरंच कोल्हापूर हे मोठी सिटी असल्या कारणाने आम्हाला इथल्या इथे आम्ही अपडाऊन करून पण आम्ही रोजगार निर्मिती इथे युवकांना होऊ शकतो। व आज सर्व आपल्या बघितलात तर आपले बहुतेक जण मुंबई अशा लांब पल्ल्याच्या अशा ठिकाणी नोकरी व्यवसायासाठी गेला, परंतु आज हा घाट रस्ता उद्या झाला की आम्हाला खरंच इथे रोजगार एक उपलब्ध होईल। आणि खरंच मनापासून आभार मानतो आपल्या या घाट रस्त्यासाठी नाटेकर सर म्हणा, कैलासवासी सुशांत दळवी यांचेही खूप प्रयत्न होते आणि या घाट रस्त्याला पूर्णत्वास नेण्यासाठी आपले कुडाळ मालवणचे आमदार निलेशजी राणे साहेब यांनी ज्या दिवशी त्यांची आमदार म्हणून नेमणूक झाल्यापासून घाट रस्त्यासाठी संघर्ष केला आहे, तसेच आपले खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या सगळ्यांचे आम्ही या दशक्रोशीतर्फे या तालुक्यातर्फे आम्ही आभार मानतो। बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याचा गावातल्यांना म्हणा किंवा स्थानिकांना म्हणा खूप मोठा फायदा होणार आहे। कारण कोल्हापूरमध्ये बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात जे व्यवसाय चालतात, जे आपल्या इकडे लाकूड व्यापारी म्हणा किंवा कापड दुकान व्यापारी म्हणा, त्यांना हा रस्ता जवळचा पडणार आहे। आपण जाणून घेऊया की आणि काय प्रतिक्रिया असतील काकांच्या। काका काय म्हणाल, व्यापारासाठी कसा पडेल? व्यापारासाठी म्हणायचं गेलं तर या ठिकाणी कोल्हापूर या ठिकाणी जो रस्ता होणार आहे तो जवळचा मार्ग होणार आहे। त्याच्यामुळे आमचे जे लोक आज फोंडा किंवा आंबोलीच्या रस्त्याने जे कोल्हापूर ठिकाणी खरेदीसाठी जातात त्या लोकांना या ठिकाणी हा मार्ग जवळचा पडल्यामुळे या ठिकाणी बरीचशी खरेदी होईल आणि या ठिकाणी घोडगेसारख्या ठिकाणी घाटावरचे जे काय उत्पादित माल वगैरे आहेत
ते या ठिकाणी घोडकेसारख्या ठिकाणी बाजारपेठ होईल आणि बाजारपेठ म्हटल्यानंतर आपल्या भागातल्या सगळ्या लोकांना त्याचा फायदा होईल आणि जे तरुण उद्योजक वगैरे होतील ते या घाटमार्गावर त्यांच्याकडनं व्यापार वगैरे ज्या काय वस्तू वगैरे आणून खरेदी करून या ठिकाणी ते आणून या ठिकाणी त्या लोकांचा व्यवसाय होईल आणि त्या व्यवसायाचा फायदा आपल्या सगळ्या ह्या पंचकृषीतील लोकांना होईल. आज आपल्याला बघितला तर घोडगे हा केंद्रबिंदू वाटतोय बाजारपेठेचा आणि त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी होतील आणि यासाठी आम्ही गेली कित्येक वर्ष 40 वर्षे आम्ही नाटेकरांबरोबर होतो आणि नाटेकर सरांना आज हे किंवा त्यांच्याबरोबरची जी मंडळी होती ती हे आज घाट स्वप्न पूर्ण होत आहे हे बघून त्यांच्या आत्म्याला कुठेतरी समाधान वाटेल आणि यासाठी प्रयत्न करणारे आमच्या कोकणचे भाग्यविधाते नारायण राणे साहेब त्यांनी ही संकल्पना म्हणजे घाटाला सुरुवात केली आणि आता ते खासदार पुन्हा आहे आणि त्यांच्या खासदारकीमध्येच हा घाट जवळजवळ पूर्ण होत आहे. त्याच्यामुळे राणे कुटुंबाचे पालकमंत्री असतील किंवा या ठिकाणचे आमचे आमदार आहेत आणि आमदारांकडे हा विषय आम्ही सातत्याने मांडत होतो आणि त्यांनी याचा पाठपुरावा करून अगदी आता हे मूर्त स्वरूपात आले आहे. त्याच्यामुळे आम्ही ह्या ज्यांनी ह्या घाट रस्त्यासाठी प्रयत्न केले त्या सर्वांचे आम्ही ऋणी आहेत आणि त्यांना पुढील या जो काय कामकाज वगैरे करायचं त्यासाठी आम्ही आमच्या पंचकृषीतर्फे किंवा पंदूर पासून कडावली जी काय दशकृषी आहे त्या सर्वांनी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांचं खरोखर आम्ही या ठिकाणी आज अभिनंदन करत आहोत. काका, बऱ्याच वर्षापासून रस्ता प्रलंबित होता, काय सांगाल? 40 वर्षाच्या नंतर आमचं जे स्वप्न होतं त्या साकार झालेलं आहे. आम्ही ह्या माध्यमातून अगदी सुखी आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे आज घाट रस्ता जो झाल्यानंतर बरेचसे आमचे जे काही दळणवळणाचे जे मार्ग होते ते मार्गी लागलेले आहेत. याच्याबद्दल आम्ही आधी राणे साहेबांचे, आमदार निलेश राणेंचे आणि पालकमंत्री नितेश राणेंचे आम्ही आभार व्यक्त करतो. आपण पाहू शकता की आपल्यासोबत जांभवड्याचे सरपंच देखील आहेत, त्यांच्या देखील प्रतिक्रिया घेणार आहोत. सरपंच साहेब, काय म्हणाल, काय प्रतिक्रिया असेल? नक्कीच 40 वर्षाचा लढा यशस्वी झाल्यानंतर जो काय आनंद असतो तो वेगळाच आहे. जांभवडे पंचकृषीत आनंदाचे वातावरण आहेच, परंतु कोल्हापूरच्याही त्याही पंचकृषीत आनंदाचे वातावरण आहे. कारण आपण जर बघितलं तर शैक्षणिक सुविधा असतील, त्याच्यानंतर रोजगाराच्या संधी असतील किंवा कृषी म्हणजे शेतीच्या बाबतीत ज्या काही गोष्टी असतील, या सर्व गोष्टींना इथे चालना मिळणार आहे. दळणवळण असेल, या सर्व गोष्टींना या घाट रस्त्यामुळे दोन्ही पंचकृषीच्या 10 ते 15 गावांना याचा फायदा होणार आहे. आणि या घाट रस्त्यासाठी जी संकल्पना मांडली होती ती प्राध्यापक काही नाटेकर सर, आज ते आपल्यात नाहीये. नक्कीच आज ते असते तर आज त्यांना खूप आनंद झाला असता आणि ही संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी आपल्या कोकणचे भाग्यविधाते श्री नारायण राणे साहेब यांचा मोठा हात आहे. तर त्याचप्रमाणे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब असतील आणि आताचे आपले कार्यसम्राट आमदार माननीय श्री निलेशजी राणे साहेब यांनी या कामाचं हे काम प्रत्यक्षात चालू व्हावं यासाठी खूप प्रयत्न केले होते. या सर्वांचं आम्ही आमच्या जांभवडे पंचकृषी दशकृषी असेल यांच्या वतीने त्यांचं जाहीर आभार व्यक्त करतो. साहेब, काय म्हणाल? नमस्कार. आपल्याकडे कोल्हापूर हा सगळ्यात गोवा आणि सिंधुदुर्ग यासाठी सगळ्यात जवळचा घाट हा आपला घोडगे घाट होईल व त्या निमित्ताने भरपूर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील व म्हणजे अगदी सगळ्याच बाबतीत आपण आपला जिल्हा, आपला तालुका या घाट रस्त्यामुळे आपला प्रगतीपथावर जाईल. पण ह्या घाटाचे जे श्रेय आहे हे खरोखर आमदार निलेशजी राणे साहेब आमदार झाल्यानंतर त्यांनी जो काही ह्या घाट रस्त्यासाठी जो पाठपुरावा केला, मग त्यांनी प्रत्येक गोष्टीत अगदी बारकाईने विचार करून सगळ्या गोष्टींचा त्यांनी आज हा घाट रस्त्याचा प्रश्न मार्गी लावलाय. हा खरोखरच एक म्हणजे आमच्या सगळ्या पंचकृषी दशकृषीसाठी आनंदाची गोष्ट आहे. आता उत्सुकता आहे ती प्रत्यक्ष कधी कामाला सुरुवात होईल याची व आम्ही आता सर्वजण त्या गोष्टीची वाट बघतोय. व जसं ह्या रस्त्याचं पहिलं भूमिपूजन हे खासदार तेव्हा आमचे आमदार साहेब नारायण राणे साहेब हे होते व आमचे निलेश राणे साहेब हे खासदार होते, त्यावेळी ह्या रस्त्याचं पहिलं भूमिपूजन झालं होतं. पण आता आम्हाला असं वाटतं ह्या घाटाचं उद्घाटन पण ह्याच निलेश साहेबांच्या हस्ते व्हावं व आम्ही त्या गोष्टीची आता खरोखरच वाट बघतोय. एकंदरीत पाहता रोजगाराच्या संधी ह्या वाढणारच आहेत, पर्यटनचे देखील आपल्याला फायदे होणार आहेत. मात्र हा रस्ता आता किती लवकर सुरू होणार आणि किती लवकर पूर्ण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. कॅमेरा पर्सन साहिल देहबावकर सह निलेश ओरसकर, कोकणसाद लाईव्ह, कुडाळ.